मी इथं पीठ चळत आहे. तुम्हाला वाटेल की मी कणिक मळत आहे, तर नाही, मी कणिक मळत नाही आहे. जे अगोदर दळून आणायच्या अगोदर जे उरलेलं पीठ होतं, शिळं पीठ म्हणूया आपण, तर ते चाळून घेत आहे. राहिलं होतं ते मी दळून आणलं होतं, ते डब्यात भरायचं होतं आणि डब्बा पण घासायचा होता. तर म्हटलं उरलेलं जे पीठ आहे तर ते चाळून ठेवावं, म्हणजे नंतर आपण जे दळून आणलेलं पीठ खाली ठेवायचं आणि उरलेलं जे पीठ आहे वरती ठेवायचं, म्हणजे ते वापरात येतं. जर तसंच त्याच्यावर आपण जर पीठ टाकलं तर खालच्या पिठाला जाळी पकडू शकते आणि ते पीठ पटकन खराब होतं. तर पिठाला जाळी तुम्ही चाळताना मी पाहिला असेल तर त्याच्यात जास्त चाळ पण निघाल नाही किंवा जाळी वगैरे हा प्रकारच नाही आहे. तर तुमचं पीठ खूप दिवस राहत असेल आणि तुम्ही खूप सारं पीठ दळून आणत असाल आणि ते खराब होऊ नये असं वाटत असेल, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगत आहे इथं. तर पीठ दळून आणताना 5 किलो गव्हात तुम्ही 250 ग्रॅम तांदूळ टाकले तर तुमचं पीठ आहे कितीही दिवस राहिलं तरी पण त्याला जाळी लागत नाही आणि ते खराब पण होत नाही. आणि जर तुम्हाला 5 किलोला 250 ग्रॅम नसेल टाकायचे तर 100 ग्रॅम टाकले तरी पण चालेल. कारण कधी समजा चुकून पीठ जास्त दिवस उरलं तर ते जाळी पकडत नाही. असंच तुम्ही ज्वारीच्या आणि बाजरीच्या दळणात पण तांदूळ घालू शकता. बाजरीच्या दळणात तांदूळ घातले तर पीठ जे आहे ते उरलं तर कडू होत नाही, म्हणून बाजरीच्या पण पिठात हे तांदूळ बाजरीबरोबर दळून आणायचे थोडे. आणि ज्वारीच्या पिठात तर बरोबरीने मिक्स केलं तरी पण चालतं. तांदूळ अर्धे तांदूळ आणि अर्धी ज्वारी असं घातलं तर ज्वारीची जी भाकरी आहे ती शेवटपर्यंत छान वळली जाते, जोपर्यंत पीठ आहे तोपर्यंत. म्हणून आपण तांदळाचा उपयोग करायचा आहे पिठात. तर नंतर मी भांडे वगैरे घासले, पिठाचा डबा पण घासला. पिठाचा डबा वळल्यानंतर पीठ पण भरून ठेवलं आणि नंतर आलेले आहे किचनमध्ये. तर स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्याच्यासाठी. आणि आज मी बनवले आहे 2 रेसिपी आज मी बनवल्या होत्या. त्याच्यात पहिली रेसिपी होती ही जी आहे ती बोंबलाची भाजी. विकासला बोंबील खायचे होते म्हणून मी जाऊन बोंबील घेऊन आले. आणि एक कांदा चिरलेला आहे उभा, टोमॅटो एक चिरलेला आहे. तेल टाकून कांदा टोमॅटो छान मी असं भाजून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आणि जो मी कांद्या खोबऱ्याचं जे वाटण होतं ते अगोदरच फ्रीजमध्ये होतं, तर ते मी याच भाजीत टाकून ते पण छान परतून घेतलं. आणि नंतर कोरडे मसाले टाकलेले आहेत, जसं की हिंग आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, काळा मसाला आहे, धने पावडर आहे. तर हे सगळे जे कोरडे मसाले आहेत ते घालून मी छान हा मसाला परतून घेतलेला आहे. आणि असं पाणी शिंपडून हा मसाला मी छान परतून घेत आहे. याच्यामुळे भाजीची जी टेस्ट आहे ती आणखीन वाढते. आणि मी नंतर बोंबील टाकलेले आहेत. हे बोंबील जे आहेत ते मी आधी त्याचे तुकडे करून थोडेसे कढईतच परतून घेऊन नंतर ज्वारीचं पीठ लावून मी छान 5-6 वेळा ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बोंबील. आणि नंतर मी त्या मसाल्यात टाकून त्याच्यात जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी गरम घालून घ्यायचं आहे. आणि आता ही भाजी छान उकळून घ्यायची किंवा शिजवून घ्यायची. जास्त वेळ लागत नाही आहे बोंबील शिजायला. तर आता इथं बोंबील शिजत आहेत. साईडला भाताचा कुकर पण मी लावलेला आहे. आणि मी बोंबलाचं कालवण म्हणूया, तर हे बोंबलाचं कालवण मी लोखंडाच्या कढईत केलेलं आहे. तर छान मस्त असं हे बोंबलाचं कालवण झालेलं आहे. बोंबील साईडला शिजत आहेत तोपर्यंत म्हटलं पटकन चला भाकरी पण टाकून घेऊया. तर मी पटकन भाकरी पण टाकून घेतल्या. अक्षय नाही, ऐश्वर्या नाही आहेत, विकास, मी आणि विकासचे पप्पा होते. तर विकासचे पप्पा काही दुपारी पटकन आले नव्हते जेवायला, ते थोड्या वेळाने येणार होते. मी आणि विकासच घरात होतो. तर भाकरी टाकून घेतली आणि ही भाजी लोखंडाच्या कढईत होती म्हणून मी काढून पण ठेवली बाजूला. आणि मी बोंबील खात नाही म्हणून मी आज बनवणार आहे. पटकन होणार, एक 10च मिनटं तुम्हाला लागतात. हे जर पिठलं करायचं असेल तर हे ताकातलं पिठलं. हे तुम्ही कधी केले का असं पिठलं? नसेल केलं तर नक्की मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि 10च मिनटात होतं. खूप घाई असेल, भूक लागली असेल तर पटकन होणारा हा पदार्थ आहे. त्याच्यासाठी मी कढईत 2 चमचे तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि लसूण ठेचून घातला, हळद आणि हिंग टाकले, लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं, कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान हे परतून घेतलेलं आहे. आणि हे ताक आहे. ताक आपल्याला फार आंबट किंवा खूप जुनट ताक वापरायचं नाही. थोडं आंबट असेल तर पाण्याचा वापर करायचा आहे. आणि दह्याचं ताक केलं तरी चालेल किंवा ताक असतं ते ताक वापरलं तरी पण चालेल. आणि हे ताकाला उकळी यायच्या अगोदरच
आपल्याला हे जे पीठ आहे डाळीचं ते वैरून घ्यायचं, हे वैरून घ्यायचं आहे असं म्हणतात त्याला. आणि तुम्हाला जर असं वैरता येत नसेल तर तुम्ही खालीच ते मिक्स करून त्याच्यात टाकलं तरी पण चालतं, पण मला असं वैरलेलं आवडतं. खाली मिक्स केलेलं ते खूप प्लेन वाटतं म्हणून मी तसं कधीच करत नाही, असं वैरूनच पिठलं करत असते, साधं जरी पिठलं केलं असेल तरी पण. आणि नंतर जेवढं पाहिजे तेवढं पीठ टाकून घ्यायचं, किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे. तर हे मी एकटीसाठीच बनवलं होतं, तर मी थोडंसंच पीठ टाकून कढईत करण्याऐवजी मी तव्यातच केलेलं आहे. तर ही भन्नाट रेसिपी झाल्यानंतर आम्ही मी आणि विकास गप्पा मारत जेवण केलं. तर कसा वाटला हा तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जी मी केलेली भन्नाट रेसिपी आहे, खूप कमाल रेसिपी आहे, तर ती नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडली तर मला नक्कीच कमेंटमध्ये रिप्लाय द्या. धन्यवाद.